मित्रांनो, तर एक अपडेट आहे. आपल्या जे जळगाव जिल्ह्याचा रिझल्ट लागला होता पोलीस भरतीचा, तर त्याच्याविषयी एक महत्त्वाची अपडेट आहे की त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन त्यांनी 25/3/2026 रोजी सकाळी 10 वाजता उपस्थित राहण्यासाठी सांगितलेलं आहे. तर बघू त्यांनी काय म्हणाले आहे. तर जळगाव जिल्हा पोलीस शिपाई भरती 2024च्या जाहिरातीत दर्शवल्याप्रमाणे पोलीस शिपाई सहवर्गातील 171 रिक्त पदांसाठी शारीरिक चाचणी व लेखी परीक्षा, NCCचे प्रमाणपत्र, एकत्रित गुणांचा आधारे गुणवत्तेनुसार कागदपत्र पडताळणी अधीन राहून सामाजिक समांतर आरक्षण प्रवर्गनिहाय तात्पुरती निवड यादी व तात्पुरती प्रतीक्षा यादी जिल्हा पोलीस दलाचे अधिकृत संकेतस्थळावर दिनांक 19/3/2026 रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. तर मित्रांनो, आपला जो रिझल्ट लागला होता तो 19 तारखेला लागला होता, गुढीपाडव्याच्या दिवशी. सगळ्यात अगोदर जळगाव जिल्ह्याचाच रिझल्ट लागला आणि त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पण त्यांनी सुरू केलं आहे. जळगाव जिल्हा पोलीस शिपाई भरती 2024च्या अनुषंगाने कागदपत्र पडताळणी च्या अधीन राहून प्रसिद्ध करण्यात आलेल्या तात्पुरत्या निवड यादीतील उमेदवारांनी दिनांक 25/3/2026 रोजी सकाळी 10 वाजता पोलीस मुख्यालय हॉल, पोलीस मुख्यालय परिसर, जळगाव येथे खालीलप्रमाणे नमूद कागदपत्रे व मूळ शैक्षणिक व इतर आवश्यक कागदपत्र व त्या कागदपत्रांची छायांकित प्रती 2 संच, 4 पासपोर्ट साईज फोटो सह उपस्थित राहणे. तर त्यांनी दिलेल्या पत्त्यावरती तुम्हाला खाली हे डॉक्युमेंट दिलेले आहे. तुमचे हे सर्व डॉक्युमेंट घेऊन जायचे आहे. म्हणजे 10वी असेल, 10वीचं 12वीचं गुणपत्रक व प्रमाणपत्र दोन्ही घेऊन जा. शाळा सोडल्याचा दाखला असेल तर तो घेऊन जा. जातीचे प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलियर असेल प्रमाणपत्र ते घेऊन जा. माजी सैनिक असेल तर डिस्चार्ज प्रमाणपत्र असतं ते घेऊन जा. प्रकल्पग्रस्त असल्यास आवश्यक प्रमाणपत्र, अनाथ असल्यास त्याचं आवश्यक प्रमाणपत्र, खेळाडू असल्यास त्याचं आवश्यक प्रमाणपत्र, EWS प्रमाणपत्र, पोलीस पाल्य प्रमाणपत्र आणि तुमचा ऑनलाईन तुम्ही फॉर्म भरला होता त्याची एक प्रत घेऊन जा. आणि आवेदन अर्जात नमूद केलेल्या उच्च शैक्षणिक अर्हता इत्यादी प्रमाणपत्र, म्हणजे तुम्ही जर डिग्री टाकला असेल क्वालिफिकेशन तर ते घेऊन जा. तर हे सगळे कागदपत्र आहे. जात वैधता प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमिसाईल सर्टिफिकेट घेऊन जा. संगणक अर्हता प्रमाणपत्र म्हणजे MSCIT कंपल्सरी आहे. कोणत्या पण गव्हर्नमेंट जॉबला लागलं तरी तुम्हाला ते करावीच लागते. गृहरक्षक दलातील आवश्यक असलेले प्रमाणपत्र म्हणजे तुम्ही जर होमगार्ड असेल तर त्याचं प्रमाणपत्र, भूकंपग्रस्त असेल तर त्याचं आवश्यक प्रमाणपत्र, अंशकालीन प्रवर्गातील असेल तर त्याचं आवश्यक प्रमाणपत्र, खेळाडू असेल त्याचं प्रमाणपत्र, NCCचं असेल तर त्याचं एक आवश्यक प्रमाणपत्र, शारीरिक चाचणीचे प्रमाणपत्र आणि लेखी चाचणीचे प्रवेशपत्र. तुमचं हॉल तिकीट घेऊन जायचं आहे. तुमचं ग्राउंडचं प्लस लेखी परीक्षेचं दोन्हीचं ग्राउंडचं तुम्हाला हॉल तिकीट घेऊन जायचं आहे. आणि जर एखाद्याने जर ड्रायव्हरचा फॉर्म भरेला असेल तर लाईट मोटर व्हेकलचं लायसन्स असतं ते घेऊन जायचं आहे. आणि आवश्यक कागदपत्रे सगळी घेऊन तुम्हाला 25 तारखेला 10 वाजेपर्यंत दिलेल्या पत्त्यावरती उपस्थित राहायचं आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो ही अपडेट होती. तर थँक्यू.